नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तू शेवटचं नाही कधी म्हणाली होतीस? आठवतंय का? की प्रत्येक वेळी हो म्हणत म्हणत तू स्वतःच्या मनाला शांत बसायला शिकवलंस. आपल्या घरात, आपल्या समाजात मुलींना लहानपणापासूनच एक गोष्ट प्रकर्षाने शिकवली जाते. सहन कर, कोणी रागवलं तरी सहन कर, कोणी चुकीचं बोललं तरीही शांत राहा, तुझ्या भावना कोणी समजून घेतल्या नाही तरीही तू सहन कर, घर टिकवण्यासाठी शांत राहा, नाती टिकवण्यासाठीही सहन कर. आणि हळूहळू आपल्याला वाटायला लागतं की सहन करणं म्हणजे चांगली स्त्री असतं. पण आज मी मनापासून एक गोष्ट सांगू इच्छिते. जगाचं सगळं सहन करणं हे गरजेचं नसतं. हो, काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात, काही वेळा शांत राहणं हे योग्य असतं, पण प्रत्येक वेळी गप्प राहणं, प्रत्येक वेळी स्वतःचं मन दाबून ठेवणं हे योग्य नाही. कधी कधी आपल्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात मात्र खूप त्रास झालेला असतो, खूप मन थकलेलं असतं. कोणी विचारत नाही तू कशी आहेस, तू ठीक आहेस ना, आणि आपणही सांगत नाही, कारण आपल्याला वाटतं मी बोलले तर लोक काय म्हणतील. मैत्रिणींनो, लोक काही ना काही बोलणारच. तुम्ही शांत राहिलात तरी बोलतील, स्वतःसाठी उभे राहिलात तरीही बोलणारच. मग निर्णय असा घ्या ज्यामुळे रात्री झोपताना तुमच्या मनाला समाधान मिळेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःचा स्वाभिमान जपणं म्हणजे अहंकार नाही. कोणी तुमच्याशी सतत अपमानास्पद बोलत असेल, तुमच्या कष्टांची किंमत करत नसेल, तुमच्या भावना वारंवार दुर्लक्षित करत असेल, तर ते मनात साठवत राहणं ही तुमची जबाबदारी नाही. नातं हे दोन्हीकडून टिकवणं हे गरजेचं असतं, पण त्यासाठी स्वतःचं मन रोज मोडणं आवश्यक नाही. आपण अनेकदा म्हणतो चालायचंच, माझंच नशीब असं आहे, मी सहन केलं तर घरात शांतता राहील. पण एक प्रश्न स्वतःलाच विचारा, त्या शांततेची किंमत फक्त तुम्हीच का मोजायची? घरातली शांतता टिकवणे हे तुम्हीच का विचार करायचा? दोन्हीकडून हा विचार करणं हे गरजेचं असतं, कारण की हे एका व्यक्तीच्या सातत्याच्या त्यागाने नाही, तर समोरच्याकडूनही ती भावना असणं खूप महत्त्वाचं असतं. आज थकवा असेल तर आज थोडी विश्रांती हवी असते असं सांगणं चुकीचं नाही. एखादं काम लगेच करता येणार नसेल तर ते स्पष्टपणे बोलून दाखवता आलं पाहिजे. किंवा तुमची तब्येत बरी नसेल तरीही समोरच्या व्यक्तीला ते जाणीव करून देणं गरजेचं आहे. लक्षात ठेव, तू मशीन नाही, तू एक माणूस आहे. तुम्हालाही भावना आहेत, तुमच्याही डोळ्यात पाणी येतं, तुमच्याही मनाला आधार हवा असतो आणि तो मागण्याचा तुम्हालाही पूर्णपणे अधिकार असतो. आजपासून एक छोटा बदल करूयात. प्रत्येक वेळी स्वतःलाच दोष देणं बंद करूया, स्वतःचा आवाज दाबणं हे बंद करूया, आणि गरज असेल तिथे शांत बसणे आणि आदराने पण ठामपणे आपलं मत मांडूया. कारण स्वतःसाठी उभं राहण्यासाठी स्त्री नाती तोडत नाही, तर ती स्वतःची किंमत ओळखायला शिकते. तुमचं मनही तितकंच मौल्यवान आहे जितकं तुम्ही जपत आहात घराला. स्वतःला हरवून कोणालाही कायमचा आनंद देता येत नाही. म्हणून स्वतःची काळजी घ्या, स्वतःची ओळख विसरू नका, स्वतःचा आदर करा. जगाचं सगळं सहन करणं हे गरजेचं नाही. काही गोष्टींना शांतपणे पुरे आता नाही असं म्हणायला तितकंच गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते. आपण अनेकदा असा समज करून घेतो की मी जितकं जास्त सहन करेल तितकी लोक माझी किंमत करतील, पण खरं आयुष्य तसं नसतं. अनेकदा आपण आपल्या मर्यादा सांगत नाही, म्हणून समोरच्याला वाटतं की हे सगळं आपल्यालाच चालतं. म्हणून कधी कधी शांतपणे राग न करता ठामपणे स्वतःचं मत मांडणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. स्वतःचा आवाज उठवणं म्हणजे भांडण करणं नाही, स्वतःचा सन्मान राखणं म्हणजे कोणाचा अपमान करणंही नाही, आणि स्वतःसाठी वेळ मागणं म्हणजे कुटुंबावर कमी प्रेम आहे असं पण नाही. आपण घरासाठी खूप काही करतो, पण त्या घरात राहणारी आपण ही व्यक्ती आनंदी असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. एक दिवस स्वतःला आरशात बघा आणि मनापासून विचारा, मी खरंच आनंदी आहे का? जर उत्तर नाही असेल तर ते बदलण्याची सुरुवात आजपासूनच करा. बदल नेहमी मोठा असावा असं नाही. दररोज स्वतःसाठी 10 मिनिटं तरी काढणं गरजेचं आहे. मनातलं कोणाशी तरी बोलणं हे मन मोकळं करणं, यातूनही आपल्याला समाधान मिळत असतं. आपल्या आवडीचं एखादं काम पुन्हा सुरू करणं किंवा गरज असेल तेव्हा नम्रपणे नाही म्हणणं हेही मोठ्या बदलाची सुरुवात असू शकतं. मैत्रिणींनो,
आयुष्य हे खूप सुंदर आहे, पण ते फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीच नव्हे. मनापासून हसायला, स्वतःची स्वप्ने जपायला आणि स्वतःचा सन्मान राखून जगायलाही आहेत. त्यामुळे आज एक वचन स्वतःलाच द्या. मी चांगले माणूस बनण्याचा प्रयत्न करणार व स्वतःला गृहीत धरून देणार नाही. मी प्रेम देईन, पण स्वतःवर अन्याय होऊन देणार नाही. आणि गरज पडली तर शांतपणे, आदराने, ठामपणे नाही म्हणायला शिकेन. आपण आजच्या जीवनामध्ये बघत असतो की स्त्रियांना प्रत्येक वेळी कमी दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांना बऱ्याच वेळा बोलण्याचा अधिकार नसतो. त्यांना एक कमी दर्जा दिलेला जातो. पण मैत्रिणींनो, आपल्याला ना लहानपणापासूनच एक वेगळी सवय लागलेली असते. आपण घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखतो. कोणी शांत असेल तर लगेच विचारतो काय झालं, कोणी थकलं असेल तर त्याची काळजी घेतो. पण आपल्या मनाचा कोणीही विचार जर करत नसेल, तर आपल्या मनात काय वादळ चालू आहेत हे कोणी जर ओळखत नसेल, तर समोरच्यानेही हे ओळखणं खूप गरजेचं आहे. पण कधी आपल्यालाही कोणीतरी म्हणायला हवं की तू ही आराम कर, तू ही स्वतः कुठेतरी फिरून ये किंवा स्वतःसाठी काहीतरी खरेदी कर, थोडी विश्रांती घे. हे ऐकायला मिळालं ना तर हे खूप समाधानकारक असतं. कारण तुमच्या कष्टांची किंमत ही दुसऱ्यांनी ओळखावी अशी अपेक्षा ठेवणं हेही किती बरोबर आहे हे माहीत नाही. कारण सर्वात आधी तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला शिका. काही लोकांना तुमचं शांत राहणं आवडेल, कारण त्यांना तुमच्या त्याग हा सोयीचा वाटतो. पण तुमच्या मनाची किंमत तुम्हाला माहीत असली पाहिजे. प्रत्येक वेळी स्वतःला बदलून स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण दुसऱ्यांना खुश ठेवता कधी आपण स्वतःलाच दुःखी करून जातो. आणि मैत्रिणींनो, नाही हा शब्द खूप छोटा आहे, पण त्यामागे खूप मोठा आत्मसन्मान लपलेला आहे. मला हे योग्य वाटत नाही, मला थोडा वेळ स्वतःसाठी हवा आहे, माझ्याशी अशा पद्धतीने बोलणं मला आवडत नाही, असं म्हणण्याचा अधिकार हा प्रत्येक स्त्रीला असणं हा गरजेचा आहे. तुम्ही प्रेमळ असू शकता आणि तरीही तुमच्या मर्यादा ठेवू शकता. तुम्ही नम्र असू शकता आणि तरीही ठाम राहू शकता. तुम्ही सगळ्यांची काळजी घेऊ शकता आणि तरी स्वतःची काळजीही तितकीच घेऊ शकता. कारण स्वतःला जपणारी स्त्री आयुष्यभर आनंदाने इतरांना जपू शकते. म्हणून मैत्रिणींनो, कोणासाठी स्वतःचा प्रकाश कमी करू नका. तुमच्यात खूप क्षमता आहे, तुमच्यात खूप प्रेम आहे, ते जपण्याचा तुम्ही प्रयत्न हा करणं खूप गरजेचं आहे. एक सकारात्मक स्त्री ही खूप काही करू शकते. कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपण स्वतःलाच विसरून जातो. आपल्याला फक्त एवढंच वाटत राहतं, माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, माझ्यामुळे घरात वाद होऊ नये, माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये. आणि या सगळ्यांचा विचार करता आपण आपल्या मनाला मात्र प्रत्येक वेळी दुखावत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझंही मन आहे, तुलाही प्रेम हवं आहे, तुलाही समजून घेण्यासाठी आधार हवा आहे. त्यालाही कधी थांबून शांत बसायचं असतं. आपण घरातील प्रत्येक वस्तूची काळजी घेतो, भांडी फुटू नये म्हणून जपतो, कपडे खराब होऊ नये म्हणून जपतो, घर नीटनेटकं राहावं म्हणून रोज मेहनत करतो. मग स्वतःचं मन तुटू नये म्हणून थोडी काळजी का घेऊ नये? आपल्या भावनांना किंमत का देऊ नये? आपल्या अश्रूंना दुर्बल का समजावं? कधी डोळ्यात आलेलं पाणी हे सांगत असतं की आता मला थोडं जपण्याची गरज आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला प्रत्येक लढाई एकटीने लढायची गरज नाही. कधी मन भरून आलं तर विश्वासू व्यक्तीशी बोला. कधी मदत हवी असेल तर तसं सांगा. कारण मदत मागणं ही कमजोरी नाही. आजपासून स्वतःशी एक छोटासा करार करा. मी सगळ्यांवर प्रेम करेन, पण स्वतःवरही प्रेम करेन. मी सगळ्यांची काळजी घेईन, पण स्वतःचीही काळजी घेईन. मी नाती जपेन, पण
आत्मसन्मान गमावू देणार नाही, कारण आयुष्याचा अर्थ फक्त सहन करत राहणं नाही, तर आनंदाने, सन्मानाने स्वतःची काळजी घेणं, स्वतःची ओळख जपणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे सर्व गृहिणींनी स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःसाठी जगायला शिका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.